संजय दिना पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची मुलगी मात्र अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत आहे। राजूल पाटील यांनी मातोश्रीवर जात ठाकरेंची भेट घेतली। दुसरीकडे ठाकरेंनी आज संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात दौरे केले। पाहूयात हा रिपोर्ट। तब्बल 5 दिवस माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून दूर राहिलेल्या संजय दिना पाटलांनी सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात माध्यमांच्या कॅमेऱ्यांना दर्शन दिलं। 14 जूनला मातोश्रीवरच्या बैठकीत संजय दिना पाटील हे उपस्थित होते। बैठकीनंतर आपण ठाकरेंसोबतच असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं। 17 जूनला दिल्लीतल्या खासदारांच्या बैठकीत मात्र ते अनुपस्थित राहिले। संजय दिना पाटलांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अनेक पत्रकारांनी फोन लावले। त्यातल्या बऱ्याचशा पत्रकारांना त्यांनी दावा ठोकण्याची भाषा करत धमकावलं। संजय दिना पाटलांशी संपर्क होत नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनेही सांगितलं। अखेर 20 जूनला संजय दिना पाटलांनी सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळेच्या लग्नात हजेरी लावली। संजय दिना शेवटच्या क्षणापर्यंत खोटं बोलत राहिले। आपण सगळ्यांनी बघितलं। शेवटच्या क्षणापर्यंत मी इथंच आहे, मी इथंच आहे, मी बाथरूममध्ये, मी इकडे आहे, मी तिकडे आहे असं खोटं बोलत राहिले। नागेश पाटील आष्टीकर तर मलाही फोन करत राहिले आणि पक्षप्रमुखांनाही फोन करत राहिले आणि ते सांगत राहिले की नाही नाही मी सोबतच आहे, माझं पोरगं लढणार आहे। म्हणजे नागेश पाटील आष्टीकरांचा धूर्तपणा काय होता की आपलं तर ऑपरेशन सक्सेस करायचंच पण आपल्या पोराच्याही निवडणुकीवर परिणाम होऊ द्यायचा नाही असं दुहेरी हेतू त्यांनी साध्य केला होता। संजय देशमुखांचं काय आहे तर ह्या सगळ्यांना मुळात हा सगळा थवा उडवण्याचं कामच हे संजय देशमुखांनी केलं। हे मी कालही सांगितलं, ते मी आजही म्हणते। संजय दिना पाटलांनी ठाकरेंची शिवसेना सोडल्याचं अधिकृतपणे सांगितलेलं नाहीये। मात्र 14 जूनपासून ते ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीलाही आलेले नाहीये। असं असताना संजय दिना पाटलांची कन्या राजूल पाटील यांनी मात्र मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। वडिलांचा निर्णय माहिती नसून आपण मात्र ठाकरेंसोबत असल्याचं राजूल पाटील यांनी ठाकरेंना सांगितलं। मी साहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड आहे ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे। हे माझं स्टँड आहे। मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन। आपण पक्षासोबत आहात तर षण्मुखानंदला कार्यक्रमाला आपण उपस्थित नसतात। मधल्या काळामध्ये जे महत्त्वाच्या बैठका झाल्या त्याला नव्हता, षण्मुखानंदच्या कार्यक्रमाला नव्हतं। ते हॅपीच आहेत, मी आहे। ते आधी त्यांनी माझ्यावर एवढी जबाबदारी दिलेली आहे आणि मी ह्याच्यासाठी उभी आहे आणि त्यांनी ते हॅपी खुश आहेत। ते मी आहे, ते त्यांच्यासोबतच आहे। ते त्यांचा निर्णय आहे। आमच्या घरात इंडिव्हिज्युअल निर्णय घेण्याची पद्धत आहे। त्यांचा निर्णय ते घेतील, ते आपल्याला कळवतील। माझा निर्णय जे आहे ते मी दिलेला आहे। सकाळी ईशान्य मुंबईच्या खासदारांची कन्या आली होती, ती नगरसेविका आहे। ती असं म्हणते माझे वडील काय करतात मला माहीत नाही पण मी तर बाबा पक्षाबरोबर आहे। पण तिच्या वडिलांविरुद्ध जो रोष आहे घरातच आणि बाहेर, तर तो कसा काय शांत करणार? आष्टीकरांचं पोरगं असेल किंवा संजय दिना पाटलाची पोरगी असेल, यांच्यावर शिवसैनिकांनी आता का म्हणून विश्वास ठेवायचा? आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे सुद्धा आमचं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे की राजूल पटेल असेल किंवा हे कृष्ण आष्टीकर किंवा अजून कोणी असतील, या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही। त्यामुळे या लोकांकडून आम्हाला अपेक्षाच नाहीयेत। त्यामुळे कृपया आमच्या डोळ्यात कुणी धुळफेक करायचा प्रयत्न करू नये। अगदी आज मला वाटतंय मातोश्रीवर राजूल पटेल वगैरे पोहोचलेल्या होत्या पण आमचा विश्वासच नाहीये या लोकांवर। कारण ज्यांच्या बापाला संघटनेने एवढं दिलं, जर ते हे सगळं करू शकतात तर त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील याची आम्ही अपेक्षा काय करावी? दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्याला सुरुवात केली आहे। संजय दिना पाटलांच्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या। ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटलांची कन्या राजूल पाटील यांनी ठाकरेंच्या स्वागताचे बॅनरही लावलेत। दुसरीकडे शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी संजय दिना पाटलांचे बॅनर लावलेत। त्यामुळे संजय दिना पाटीलही शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।